नमस्कार. नमस्कार. तुम्ही आम्हाला एकदा तुमची ओळख करून द्या एकदा. मी नंदू विश्वनाथ सोनवणे, राहणार शिंदेशिराज. बरोबर. तुमचं क्षेत्र किती इथं? इथं माझं हा 2 एकरचा प्लॉट आहे. बरं, आता तुम्ही हे बीज उत्पादन केलंय कांद्याचं, तर याच्यात तुम्हाला कल्पना कशी सुचली आणि तुमचा ग्रुप वगैरे काही असेल तसं ती माहिती सांगा आम्हाला जरा. आम्ही 4-5 शेतकरी गावामध्ये. तर एक इंदल भाऊ जगरवाल म्हणून आहे, ते जवळजवळ 4-5 वर्ष या कांदे बियाण्याच्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये दरवर्षी लागवड करतो. ह्या बीज उत्पादनामध्ये ह्यावर्षी मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, तर मधमाशांनी परागीकरण केलेलं नाही असं शेतकऱ्यांची तक्रार आहे. तर तुमच्या तिथं ह्या प्लॉटला मी आल्यापासून पाहतो मधमाशांची संख्या भरपूर आहे आणि तशी काही तक्रार जाणवली तुम्हाला काही? नाही नाही, तर ज्या केली, कारण त्यांना पण हे कानावर आलं होतं का मधमाशाचा प्रॉब्लेम आहे जागी जागी. बरोबर. तर ते इथं येऊन त्यांनी पाणी केली, तर त्यांना पाणीमध्ये असं प्रत्यक्षात आढळून आलं की भरपूर काही मधमाशा इथं त्यांना दिसले. तर वैयक्तिक त्यांना आम्ही विचारलं बाबा मधमाशा इतर ठिकाणी नाही इथंच का बाबा, तर त्यांचं म्हणणं झालं बाबा आजूबाजूला पाणी बगीचा आहे त्याच्यामुळे हे असं होऊ शकतं. बरं, इतर पिकांच्या मानानं हे बीज उत्पादन कार्यक्रम चांगला आहे असं सर्वच जण म्हणतात, तर तुमचं काय अनुभव आहे त्याच्यात? आम्ही 4-5 शेतकरी, आमच्या जवळजवळ 7-8 लोकांचा ग्रुप आहे. बरं. त्याच्यामध्ये एक जगरवाल आहे, ते याच्यामध्ये 4-5 वर्षापासून ते ॲड आहे. बरं. कांदे उत्पादनामध्ये. तर त्यांचं म्हणणं झालं इतर जे पिकं आहे ते खूप म्हणजे कष्टदायक आहे. हे जे बियाणं दिले तुम्हाला कांदे लावायला, हो. हे कंपनी मार्फत आलेले आहे का तुम्ही स्वतःच केलेलं आहे? आम्हाला हे कंपनीनंच बियाणं दिलं कांद्याचं. बरं. त्याचं आम्हाला त्यांनी जे भाव असेल त्या रेटप्रमाणे त्याने 3000 रुपये क्विंटलप्रमाणे आमच्याकडून पैसे घेतले. बरं, आता आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही याचं बेनिफिट रेशो आपण म्हणतो नफा तोटा, याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? आता नफा तोटा असा आहे, 2 एकरमध्ये त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे बाबा कमीत कमी 4 एकर ते 4 क्विंटल तरी बियाणं व्हायला पाहिजे कमीत कमी. बरोबर. तर हमी भाव असल्यामुळं आणि खर्च कमी आहे. बरोबर. तर हमी भाव असल्यामुळं असं वाटतं की बाबा निसर्गाने जर साथ दिली तर नक्कीच याच्यामध्ये फायदा. चांगले, तुमचं अभिनंदन. तुमचा हा जो बीज उत्पादनाचा कार्यक्रम आहे, हा म्हणजे तुम्हाला कांद्याचं बियाणं पण घ्यायला काही पैसे लागणार नाही, कारण का तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी ठेवणार आहे. बरोबर. आता ह्या वर्षी कांद्याचं बियाणं बरंच महाग गेलेलं होतं, म्हणजे बियाण्यावरचा खर्च तुमचा पुढच्या वर्षी कमी होणार आहे, वाचणार आहे. आणि आपला खर्च कमी झाला, उत्पादनामध्ये आपला बचत झाली, म्हणजे तेच उत्पन्न वाढलेलं आहे. बरोबर. चला, तुमचं गावात काही तो जो ग्रुप आहे, तर त्याच्या मार्फत तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी राबवतात अजून? आम्ही समजा आता कापूस क्षेत्र आमच्याकडे थोडं जास्त असतं. बरं. तर त्याच्याबद्दल आमची चर्चा होती कापसाला थोडं युरियाचं प्रमाण कमी केलं पाहिजे, कारण आमची शेती जी अशी थोडी जाड असल्यामुळं युरियाचं जास्त वापरल्यामुळे त्याला माल लागत नाही. बरोबर. मग आम्ही कोणाला ती चर्चा करतो बाबा तुम्ही कसं केलं आम्ही कसं केलं, त्या पद्धतीने संध्याकाळी समजा नियोजन करून असं बसले म्हणजे तुमच्या एकमेकांच्या चर्चा, त्याच्यातून मार्ग निघतात आणि त्याच्यातून तुम्हाला उत्पादन वाढीला बी चालना मिळत असेल आणि विचारांची देवाणघेवाण कधी म्हणजे वाईट नसते. बरोबर. तुम्ही अजून आता याच्यात नवीन बीज उत्पादन काही दुसरं घेणार आहे, दुसऱ्या पिकाचं वगैरे काही? आता बघू. आता यावर्षी मी नवीन असल्यामुळं जोडीदाराचं जे अनुभवाचे जे शेतकरी त्यांचं म्हणणं 100% परवडतंच. बरं. तर ते हिशोबाने आता एक पाऊल पुढं बघू आता काय. चला, तुम्ही शिंदी शिरसगाव या गावात छोटंसं गाव आहे आणि या गावात जवळपास शेतकरी संख्या चांगली आहे आणि त्याच्यातून तुमच्यासारखे वेगळे शेतकरी 5-7 लोक आहेत. तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा. चला, धन्यवाद.